नमस्कार प्रेक्षको. मी निखिल जाधव न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र अँड गोवा याचे बार काउन्सिलिंगचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विवेक घाटगे यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्याचबरोबर बार काउन्सिलिंग कशा पद्धतीने कार्य करते, ती कार्यप्रणाली कशी आहे, त्यांनी काय काय पद्धतीने केसेस लढलेले आहेत, त्यांचा जीवन प्रवास काय आहे, हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग संवाद साधूयात ॲडव्होकेट विवेक घाटगे सरांसोबत. नमस्कार प्रेक्षको. मी निखिल जाधव न्यूज अनकटच्या अनकट संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. आता माझ्याबरोबर आहेत महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलिंगचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर विवेक घाटगे सर. सर नमस्कार. सर, ही जी बार काउन्सिलिंग आहे ही साधारणतः 1961 मध्ये स्थापन झाली. यामागे नेमकं काय कारण किंवा काय धोरणं किंवा काय उद्दिष्ट होती, इथून आपण सुरुवात करूया. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही स्टॅट्युटरी बॉडी आहे जी ॲडव्होकेट्स ॲक्ट्समधील तरतुदीनुसार स्थापन झालेली आहे. ह्या बॉडीवर 25 सदस्य असतात. त्याचे निवडणूक होते आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून 25 सदस्य प्रेफरन्शियल वोट असतं. त्यामध्ये जे 1, 2, 3, 4, 5 असे प्रेफरन्स दिले जातात. जसे राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रेफरन्शियल वोट न होते तशी होते आणि 25 रिप्रेझेंटेटिव्ह होतात आणि 25 रिप्रेझेंटेटिव्हमधून एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष निवडला जातो. तसंच ह्या 25 लोकांतून एक सदस्य असा निवडला जातो जो बार काउन्सिल ऑफ इंडियाला पाठवावा लागतो. त्यामुळे बार काउन्सिल ऑफ इंडिया, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा म्हणजे कुठलीही स्टेट बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया ही एकत्रितपणे काम करत असते. ह्या बार काउन्सिलचं महत्त्वाचं काम असं आहे की LLBची डिग्री घेतल्यानंतर वकिली व्यवसाय प्रारंभ करायचा असेल तर त्यांनी त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या इस्माना आमच्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांची स्क्रुटिनी होऊन त्यांना आम्ही सनद देतो, ज्याला आपण म्हणतो की सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस. आणि ती सनद प्रदान केल्यानंतर सनद घेतलेला वकील भारतामध्ये कुठल्याही कोर्टामध्ये वकिलीचा व्यवसाय करू शकतो. सर, ही जी काउन्सिल आहे ती साधारणतः आत्तापर्यंत कशा पद्धतीने कार्य करत आलेली आहे आणि याची जी प्रणाली आहे ती पुढे कशी असणार आहे? बार काउन्सिल ही जसं मी सांगितलं की वकिलीची सनद देणे, त्याचबरोबर एक प्रोफेशनल इथिक्स आहे ते प्रत्येक वकिलानं पाळलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वकिलाची ड्युटी असते, म्हणजे ड्युटी टुवर्ड्स अदर साईड म्हणजे विरुद्ध पक्षकाराविषयी त्याची ड्युटी, ड्युटी टुवर्ड्स कोर्टाबाबतची ड्युटी, अशा अनेक ड्युटीज तिथं असतात आणि ह्याचं पालन करण्याची जबाबदारी वकिलांच्यावर असते. आणि ह्या गोष्टीचं जर कोण पालन करत नसेल, एखाद्या पक्षकाराचं नुकसान केलं असेल, एखाद्या पक्षकाराची फसवणूक केली असेल तर त्याची इन्क्वायरी करण्याचे देखील अधिकार ह्या बार काउन्सिलला आहे. आणि ह्याला आपण DC कमिटी किंवा DC इन्क्वायरी म्हणतो, डिसिप्लिनरी इन्क्वायरी. आणि त्या इन्क्वायरीमध्ये जर तो दोषी आढळला वकील तर त्याच्या गुन्ह्याच्या प्रमाणामध्ये त्याची सनद 6 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी किंवा कायमची रद्द करण्याचे अधिकार ह्या बार काउन्सिलला आहेत. आणि तो एक मोठा अधिकार आहे की जो व्यवस्थित न वागणाऱ्या वकिलांच्यावर अंकुश म्हणून काम करतो. खरं तर बार काउन्सिलिंग सारख्या ठिकाणी जेव्हा आपण कार्य करत आहात तर बरीच आव्हानं ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. तर तुम्ही जेव्हा या पदावरती बसलात तेव्हाची नेमकी तुमची भावना काय होती? कारण आव्हान हे नक्कीच आले असणार, अनेक अडचणी आल्या असतील किंवा अनेक समस्या असतील, तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? प्रत्येक स्टेटच्या बार काउन्सिलमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. महत्त्वाचं असं आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही 2 स्टेटसाठी आहे. पण दुर्दैवानं गोवा गव्हर्नमेंट असू दे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असू दे,
या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं किंवा गोवा गव्हर्नमेंटनं आज अखेर म्हणतो मी, की एकाही रुपयाची मदत सरकारनं ह्या बार काउन्सिलला केलेली नाही. आणि बार काउन्सिल आता जे कार्य करतं हे स्वतःच्या जोरावर कार्य करतं. आमच्याकडं बार काउन्सिलचं उत्पन्नाचं एक साधन आहे, ते म्हणजे रजिस्ट्रेशन चार्जेस. ज्यावेळी वकील आपल्याकडं सनद घ्यायला येतात त्यावेळी त्यांच्याकडून जे आम्ही रक्कम भरून घेतो रजिस्ट्रेशन चार्जेस, ह्या एका उत्पन्नावरच ही बार काउन्सिल चालते. आणि आपण बघितलं हे कोरोना काळ असेल किंवा अनेक समस्या असतात, वकिलांच्या आजारपणाच्या समस्या असते, अपघाताची समस्या असते, तर ह्या सर्व ठिकाणी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाचं कोणतीही मदत नसताना हे बार काउन्सिलनं आज अखेर करोडो रुपये ह्या वकिलांना मदत स्वरूपात दिले आहेत. आणि हे सगळं फक्त वकिलांनी वकिलांच्यासाठी वकिलांच्याकडून आलेल्या कॉन्ट्रीब्युशनमधूनच केलेलं आहे. आणि या उपर एक ॲडव्होकेट वेलफेअर फंड ॲक्ट नावाचा कायदा आहे, तो आज अखेर अस्तित्वात नाही आहे, कारण त्याला दुरुस्ती दिली, ती दुरुस्ती अजून मंजूर व्हायची. पण तो जर कायदा अस्तित्वात आला आणि त्याला जर शासनानं दुरुस्ती दिली तर आज जे बार काउन्सिल काम करतं त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बार काउन्सिल काम करेल. आणि दुसरं असं आहे, तुम्ही बघितलं इतर प्रोफेशनमध्ये, डॉक्टर प्रोफेशनमध्ये असेल तर इंटर्नशिप असते, त्याला शिकावं लागतं. वकिली प्रोफेशनमध्ये असं आहे की तुम्ही बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपण कुठल्याही कोर्टासमोर ॲपियर होऊ शकता, काम चालवू शकता. तर ह्या नवीन नवोदित वकिलांना कोर्टासमोर जाणं, काम चालवणं सोयीस्कर व्हावं यासाठी ह्या काउन्सिलनं गेल्या 5 वर्षापासून कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम किंवा बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्राम असे 2 प्रोग्राम्स आम्ही ठेवले. यामध्ये स्टॉलवर्ड्स म्हणजे मुंबई, दिल्ली, हायकोर्ट जजेस, सुप्रीम कोर्ट जजेस या लोकांची आम्ही लेक्चर्स ठेवतो. आणि लेक्चर्समध्ये या नवोदित वकिलांना प्रॅक्टिस कसं करावं यासाठी आम्ही त्यांचा गुरु बनतो. म्हणजे गुरुकुल परंपरा आपल्याला माहिती आहे की गुरुकडं जायचं, राहायचं आणि त्याच्याकडून शिकायचं आणि मग आपण बाहेर पडायचं. ही गुरुकुल परंपरा जी खंडित झाली होती ती ही बार काउन्सिलनं यावर्षीपासून म्हणजे गेल्या 5 वर्षापासून आम्ही करतो. त्या मुलांना पुस्तकं देणं, त्यांना नोट्स देणं, त्यांना चांगल्या चांगल्या स्टॉलवर्ड्स लोकांचे ड्राफ्ट्स देणं, हे सगळं काम म्हणजे फक्त सनद दिली आणि तू जाऊन प्रॅक्टिस कर असं आम्ही केलेलं नाही, त्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही. त्या प्रत्येक मुलाला तो स्वतःच्या पायावर उभे राहील या इतपत आम्ही मदत करतो. दुसरं, ज्युडिशियल साईडला ज्यांना जायचं आहे म्हणजे ज्यांना न्यायाधीश व्हायचं आहे तर त्या लोकांच्यासाठी आम्ही रेसिडेन्शियल शिबिर घेतो. हे सर्व आम्ही विनामूल्य करतो, त्यांच्याकडून आम्ही काही पैसे घेत नाही. त्यांना लोणावळ्याच्या यासारख्या ठिकाणी आम्ही 8 दिवसाचं, 4 दिवसाचं, 6 दिवसाचे रेसिडेन्शियल ट्रेनिंग प्रोग्राम्स कॅम्प घेतो. आता सरकारी वकिलांच्या 578 जागा भरायच्या आहेत, त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांच्या जागा भरायच्या आहेत. तर यासाठी आम्ही कॅम्प घेतले. जवळजवळ 1000पेक्षा जास्त मुले कॅम्पमध्ये आली आणि मला खात्री आहे की त्यातील जवळजवळ जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या जागा हे जे लोकांनी कॅम्प अटेंड केले, लेक्चर्स अटेंड केले, ते लोक त्यामध्ये सिलेक्ट होतील अशी परिस्थिती आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. सर, आता थोडंसं आपण पक्षकारांकडे येऊयात. बऱ्याच वेळेस एक मन आहे
आणि ती म्हण आहे की माणसाने आयुष्यात कधीच पोलीस स्टेशन, कोर्ट आणि दवाखाना याची पायरी चढूच नाही. याकडे आपण कसं बघता? स्पेसिफिक आपण 2 मुद्दे त्यातले काढून टाकूयात. एक पोलीस स्टेशनचा आणि एक दवाखान्याचा. कारण आज आपण कोर्टामध्ये आहोत असा फील मलाही येतोय आज. तर तशा पद्धतीने त्यामध्ये कसं आहे की पोलीस स्टेशनची पायरी टाळता येते. हं. आपण सर्व नियमानं जर करत गेलो तर पोलीस स्टेशनची पायरी चढायची गरजच नाही. राहिलं डॉक्टरकडे सुद्धा जायचं की नाही आपणच ठरवायचं आहे. आपण जर व्यवस्थित आपला आहार घेतला, व्यायाम घेतला, आपल्या व्यवस्थित आचरण ठेवलं तर डॉक्टरकडेही जाता येतं, टाळता येतं. पण आता तिसरं जे आहे की कोर्टाची पायरी चढू नये. त्यामध्ये प्रकार असा आहे, 2 आहेत की एक स्वतः चढणं कोर्टाची पायरी आणि दुसऱ्यामुळे चढायला लागणं. तुम्ही कितीही ठरवलं की नाही आपण कोर्टाची पायरी चढायची आहे, जर दुसऱ्यानं तुमच्या विरुद्ध एखादी केस दाखल केली तर तुम्हाला चढावीच लागेल ना. पण एक त्यामध्ये लक्षात घ्या की स्वतःच्या हक्काबाबत जागरूक असणं, स्वतःच्या हक्काची किंमत असणं किंवा स्वतःचा हक्क न सोडता त्याबद्दल कुठली तडजोड न करता स्वतःच्या हक्काचं रक्षण करणं, जी घटनेमध्ये दिलं आहे. आंबेडकरांनी जी घटना दिली, बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, त्या घटनेचं जे संरक्षण दिलं, ती संरक्षणाचा वापर करायचा असेल आणि ती संरक्षण कुणाकडून तर त्या संरक्षणावर आघात होत असेल तर कोर्टाची पायरी चढण्या इतका दुसरा शहाणपणा काही नाही. आणि तुम्हाला म्हणजे खात्रीनं मी सांगतो की कोर्टात आल्यानंतर समाधानानंच लोक परत जातात. ठीक आहे, मी मान्य करतो की वेळ होतो, म्हणजे भरपूर विलंब होतो. विलंबाचे अनेक कारणं आहेत, आपण कोणाला ब्लेम नाही करायचं आहे. पण कोर्टात आल्यानंतर तुमचा प्रश्न मिटतो हे मात्र नक्की. तुमच्यामध्ये फक्त पेशन्स असले पाहिजेत. आणि ज्या बाकीच्या अदरवाईज एजन्सी असतात, ज्या कोर्टाबाहेर पण काही गोष्टी घडत असतात, त्याला आपण म्हणू पॅरलल प्रोसिजर करणारे लोक, पण कोर्टाला पायरी चढू नये असं म्हणतात लोक. पण माझं तर अशी खात्री आहे की ज्यांनी स्वतःच्या हक्कासाठी कोर्टात आले त्यापैकी 85पेक्षा जास्त टक्के लोक कोर्टातून काहीतरी समाधानकारक घेऊन गेले आहेत, एवढं मी नक्की खात्रीला घेतो. सर, जसं आता तुम्ही लोकांबद्दल म्हटलंच आहात, पण कोर्टाची पायरी चढवणं हा भाग झाला त्यांचा. पण मला वाटतं की कोर्टात जसं आता तुम्ही उल्लेख केला की अनेक केसेस पेंडिंग्स आहेत आणि अनेक मार्गही लागलेले आहेत. तर एकंदरीत यावरती तुम्हाला व्यक्तिगत आणि समजा जर शासनाला जर कार्य करायचं झालं तर ते कशा पद्धतीने व्हायला हवं किंवा चालायला हवं? बघा, एकंदरीत आज तुम्ही आलाय कोर्टात, तुम्ही जर बघितलं हं. तर कुठल्याही कोर्टात गेला तर न्यायाधीश डायसवर बसून काम करतानाच दिसते. सकाळी बरोबर 11 वाजता न्यायाधीश तुम्हाला डायसवर दिसणार, 1:45ला रेसेसला जाणार, परत 2:15ला ते डायसवर दिसणार. म्हणजे यंत्रणा ही फुल्ल काम करू लागली. सगळ्यात अडचण आमची अशी आहे की मॅन्युअलप्रमाणे एका न्यायाधीशाकडं 600 फाईल असायला पाहिजे, की त्यानं 600 फाईल त्याच्याकडे असावी, म्हणजे त्याच्याकडून डिस्पोजल होत जाईल. पण दुर्दैव असं आहे की आज एका न्यायाधीशाकडे ज्याच्याकडे 600 फाईल असायला पाहिजे होती त्याच्याकडे 5-5 हजार फाईल आहेत. म्हणजे 15 लोकांचं काम एका न्यायाधीशाकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन असू दे किंवा केंद्र शासन असू दे, लोकसंख्येच्या प्रमाणात न्यायाधीशांची नियुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पेंडन्सी कोर्टामुळं होते, कोर्टात गेल्यानंतर दिरंगाई होते असा आरोप करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मुंबई हायकोर्टाचंच उदाहरण घ्या, 90 जजेसची आवश्यकता आहे. पण मी बघतोय तसं गेल्या 33 वर्षात 90च्या 90 जजेसची अपॉइंटमेंट कधीही झाली नाही. म्हणजे शासनानं जोपर्यंत जजेस पुरवले नाहीत तोपर्यंत ही पेंडन्सीचा मुद्दा हा कायम राहणार. सर, मला जाणून घ्यायचं होतं की कोर्टात आल्यानंतरच अनेकांना कायदा कळतो. हा कायदा त्यांना कोर्टात येण्यापूर्वी कळण्यासाठी त्यांनी काय करायला हवं? मी अनेक वेळा सार्वजनिक हो, कार्यक्रमामध्ये म्हणजे पण बोललो. जागरूकता फार कमी अगदी प्रमाणात. सांगतो ना, मी सांगतो. हं. अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोललो. BA असू दे, BCom असू दे, BSc असू दे, 12वी असू दे, हे जर आपण अभ्यासक्रम बघितले तर हे सगळे अभ्यासक्रमामध्ये कारकून निर्मितीचंच पोर्शन जास्त आहे. इंजिनिअरिंग सोडून देऊ, डॉक्टरकी सोडून देऊ, तर हे मोटर व्हेकल ॲक्ट आहे, म्हणजे वाहनाचा कायदा. बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट आहे, त्यानंतर IT ॲक्ट आहे. हे ॲक्ट शालेय पुस्तकामध्ये 8वीपासून घालणे आवश्यक आहे. इवन कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे, हा 12वीला सब्जेक्ट दिला पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला
किंवा 5वीतल्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की ट्रॅफिक सिग्नल मी जर तोडला तर मला किती दंड होऊ शकतो, मी लायसन्स नसताना जर गाडी चालवली तर मला किती दंड होऊ शकतो. म्हणजे जोपर्यंत शालेय शिक्षणामध्ये किंवा ह्या पोर्शनमध्ये हे कायदे म्हणजे फॉलिंग ऑफ ट्रीज ॲक्ट म्हणजे झाड तोडायचं असेल तर कायदा आहे, झाड तोडायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते, हे कायदे जोपर्यंत शैक्षणिक पोर्शनमध्ये येत नाही. इतिहास जरूर पाहिजे, कारण इतिहास जे लक्षात ठेवू शकत नाहीत ते इतिहास घडवू शकत नाहीत. पण इतिहासाबरोबरच हे जे कायदे आहेत ते येणं आवश्यक आहे. आता आपण बघितलं शालेय शिक्षणामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, भूगोलामध्ये काय फारसा बदल होत नाही, इतिहासामध्ये बदल होत नाही. पण ह्या 2 गोष्टी आवश्यक आहेत. त्याचबरोबर ही जी गोष्ट आवश्यक आहे की कायद्यांचे विषय शालेय शिक्षणामध्ये ठेवणे. फक्त लॉ कॉलेजमध्येच कायदा का शिकवायची गरज आहे? कायदा हा प्रत्येकाला शिकणं आवश्यक आहे. त्यामुळे शालेय शिक्षणामध्ये कायद्याचा जोपर्यंत समावेश होत नाही तोपर्यंत सामान्य माणसाला कायदा कळणार. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. सर, मी तुमचे काही संदर्भ म्हणजे व्याख्याने ऐकली ज्यामध्ये तुम्ही नेहमीच संविधान वाचणं आणि संविधान वाचवणं याविषयी सर नेहमीच बोलत असतात. तर नेमकं आपल्याला आजची संविधानाची जी स्थिती आहे ती कशी वाटते, म्हणजे एकंदरीत काय पद्धतीने तिचं अवलंब सध्या आपल्या राज्यात होताना दिसतो? बऱ्याच लोकांना संविधान म्हणजे काहीच माहिती नाही. पूर्वी कसं होतं, जंगलात राहायचे लोक, टोळक्यानं राहायचे, जंगल कायदा होता, ज्याचा जो स्ट्रॉंग असेल त्याचं चालायचं. त्यानंतर मग वसाहतवाद आला, वसाहती करून लोक राहू लागले. मग ही ह्या लोकांची वसाहत, ती त्या लोकांची वसाहत. त्यानंतर राजेशाही आले, राजे आले, मग ही राजा, ह्या राजांची ही प्रजा, ह्या राजांची ही प्रजा. आणि त्यानंतर जेव्हा आंबेडकरांनी किंवा त्या सर्व कमिटीने संविधान लिहिलं त्यावेळी आपलं राज्य आहे. म्हणजे भारतीयांना प्रदान केलेलं संविधान. त्या संविधानाचे आर्टिकल जर आपण बघितले तर प्रत्येक गोष्टीचं प्रोटेक्शन ह्या संविधानानं दिलेलं आहे. आणि थोडंसं धाडशी होईल माझं वाक्य, पण धाडशी म्हटलं तरी काय हरकत नाही. हल्ली बोलायचं म्हटल्यानंतर लोक घाबरतात, पण काय घाबरायचं कारण नाही. आम्ही घाबरत नाही, कारण रात्रीच्या वेळी देखील आम्ही कधी सिग्नल तोडत नाही. जो कायदा मानतो, जो कायदा पाळतो त्याला घाबरायचं कारण नाही. मी असं म्हणेन की संविधानातील काही तरतुदी ज्या सर्वसामान्य माणसाचे संरक्षण करतात किंवा सर्वसामान्य माणसाला प्रोटेक्शन देतात, ह्या काही तरतुदी काढायचा प्रयत्न आहे. आणि हे शक्य होत नाही. म्हणजे काही गोष्टी ह्या राजकारण्यांना अशा करायच्या आहेत की त्या त्यांना मनासारख्या त्यांच्या करायच्या आहेत, पण संविधानच्या बाहेर त्यांना जाता येत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटू लागले की संविधान हा त्यांचा अडथळा आहे. त्यामुळे संविधान वाचलं पाहिजे, म्हणजे ह्या लोकांच्या तावडीतून संविधानाला सुटका केली पाहिजे. पण कितीही प्रयत्न होऊ देत, कोण वाटेल ती येऊ दे, संविधानावर हल्ला करण्याची
किंवा संविधानाच्या बाहेर जाऊन काम करण्याची कोणी प्रयत्न केला तर 1001% तो यशस्वी होईल. मी इतकंच म्हणेन, सत्य परेशान हो सकता है, सत्य परेशान हो सकता है, हर नाही सकता. परेशान करू शकाल तुम्ही, आम्हाला परेशान करू शकाल, पण हरवू नाही शकणार. आणि अगदी या धाडसानं मी म्हणेन की आजही सुप्रीम कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि जेव्हा जेव्हा संविधानावर हल्ले झाले त्यावेळी सुप्रीम कोर्टानं ते हल्ले परतवून लावलेले आहेत. आणि जसा ज्या स्पीडनं हल्ला परतवून लावला त्या स्पीडनं परत आता त्याच्यावर दुरुस्ती करण्यासाठी परत येण्याची शक्यता आहे. पण काही झालं तर मी आशावादी मनुष्य आहे. संविधान हे 100% वाचणार आणि संविधानच आपल्याला सगळ्यांना वाचवणार. याच्यापेक्षा जास्त सत्य काय असेल असं मला वाटतं. सर, शेवटाकडे आपण येतच आहोत आणि त्याआधी मला एक प्रश्न जो आहे तो भेडसावत आहे सारखा. वकिलांवरती असेल किंवा न्यायव्यवस्थेवरती असेल, नक्कीच कुठलाच मला काय म्हणता येईल, न्याय हा मिळणारच आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं वेगळं काही म्हणत नाही. पण ज्या वेळेस निर्भयासारखं प्रकरण देशामध्ये होतं आणि आरोपी हा जो आहे तो दोषी आहे हे पूर्ण समाजाला म्हणजे अख्ख्या देशालाही माहीत असतं आणि तरी देखील त्याला वाचवण्याचे त्याच्याकडे ते जे प्रयत्न असतात तो या घटनेतूनच करत असतो. तर एकंदरीत त्यासाठी कोर्टही रात्री 12पर्यंत ती प्रोसेस जी आहे चालू राहण्यासाठी रात्रभर चालू राहतं. म्हणजे 12 नंतरही कोर्टामध्ये ती प्रोसेस चालूच होती. तर हे प्रकरण पाहिल्यानंतर मी पुन्हा एकदा म्हणतो, जसं तुम्ही म्हणाला होतात आत्ताच बोलता बोलता की सर्वसामान्यांची एक व्याख्या ठरवावी लागेल. पण तरीही जेव्हा अशा घटना घडतात त्याकडे एक माणूस म्हणून आपण कसं पाहायला हवं आणि तुम्ही त्याकडे कशा पद्धतीने पाहता. त्याबरोबरच जोडून मी आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की या सर्वांमध्ये अनेक वेळेस कसं होतं की वकील जे आहेत त्यांच्या संरक्षणाचाही प्रश्न ऐरणीवर येतो. कारण बरेच वेळेस केसेस लढताना किंवा अनेक गोष्टी ते हँडल करताना सांभाळत असताना त्यांच्यावरही हल्ले होत असतातच. तर एकंदरीत या सर्वांवरतीच सविस्तर आपली माहिती. वकिलांच्या हल्ल्यावरचा प्रश्न आपण आधी घेऊ. चालेल. वकिलांचं कसं असतं की 2 पार्टीज असतात, त्यापैकी एका पार्टीचा एक वकील, दुसऱ्या पार्टीचा एक दुसरा वकील. आणि जर एखादा वकील जीव तोडून प्राणानं जर एखादी केस लढवत असेल तर त्या विरुद्ध बाजूला ते कदाचित सोसत नाही आणि मग ती वकिलांच्यावर हल्ले करायचे प्रमाण वाढतं. तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आज सध्या पार्लमेंटमध्ये प्रलंबित आहे. तो कायदा जर मंजूर झाला तर जसं सरकारी कामात अडथळा केला म्हणून केसेस दाखल होतात, जसं गव्हर्नमेंट ऑफिसरला प्रोटेक्शन आहे तशा स्वरूपाचं प्रोटेक्शन हे वकिलांना येणाऱ्या काळामध्ये 100% मिळेल. आम्ही तर असं म्हणतो की वकील घरातून बाहेर पडून घरात पोचेपर्यंत त्याला पब्लिक सर्वंट ह्या व्याख्येमध्ये आणा असं आमची मागणी आहे. आणि पब्लिक सर्वंट व्याख्येमध्ये आलो की आम्हाला कायद्याचं प्रोटेक्शन मिळेल. त्यामुळे हल्ल्याचं जे प्रमाण असतं ते नैराश्यातून होतं पक्षकारांच्याकडून आणि नंतर बऱ्याच वेळा एक घटना घडल्यानंतर त्यालाही वाटतं की आपण हे चुकीचं केलं. पण वकिलांच्यावर होणाऱ्या गंभीर हल्ल्याचे पडसाद हे खूप मोठे असतात आणि काही ठिकाणी असंही असतं की चूक असूही शकते. त्यामुळं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जेव्हा निर्माण होईल आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होईल त्यावेळी हल्ल्याचं प्रमाण कमी होईल. आता राहिला तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला की रात्रीचं कोर्ट कसं सुरू. तर आपल्या माहितीकरता सांगतो की हे न्यायिक अधिकारी आहेत, ह्यांचं जर आपण ड्युटी आवर्स जर बघितले तर त्यांची ड्युटी आवर्स आहेत 24 आवर्स. आपण लक्षात असेल आपल्या की सलमान खानना शिक्षा झाली आणि हायकोर्टामध्ये एका दिवसात बेल झाला. त्याला कारण असं आहे की डिस्ट्रिक्ट कोर्टानं शिक्षा दिल्यानंतर हायकोर्टामध्ये बेल दाखल होतो आणि दुसऱ्या दिवशी बेल होतो. आमच्याकडं ह्या कोर्टात देखील मॅजिस्ट्रेटनं एखाद्या कामामध्ये शिक्षा दिली तर त्याच दिवशी आम्ही जातो आणि दुसऱ्या अपील कोर्टामध्ये बेल होतो. हे नॉर्मल आहे. सलमान खानचा का बेल लगेच एकाच दिवशी झाला? कारण मुंबईतच शिक्षा देणारं कोर्ट आणि मुंबईतच हायकोर्ट, हे सगळं प्रोसिजरनं पूर्ण झालं. पण सामान्य जनतेला असं वाटू लागतं की सलमान खानचा बेल एका दिवसात कसं झाला. जसा सलमान खानचा बेल झाला तशाच प्रकरणामध्ये हजारो लोकांची बेल होतात हायकोर्टमध्ये, कारण दॅट इज अ प्रोसिजर. राहिलं दुसरं की पोलिसांनी आरोपी जर हजर केला तर मॅजिस्ट्रेट घरात असला तरी त्या मॅजिस्ट्रेटला त्याला हजर करून घ्यावं लागतं आणि रिमांड घ्यावं लागतं. त्यामुळे हे कायद्याचं बंधन आहे न्यायसंस्थेवर की जेव्हा त्यांच्या दारामध्ये कोण येईल
तेव्हा त्यांनी त्यांना न्यायाची दारं खुली करून द्यायची. राहता राहिलं रात्रीपर्यंत कोर्ट का बसलं, हे रात्रीपर्यंत कोर्ट बसलं हे ह्या एका पर्टिक्युलर केसमुळे आपल्या निदर्शनास आलं. अन्यथा सुद्धा आपण वाचलं असेल, बॉम्बे हायकोर्ट असू दे किंवा आमच्या इथलं जिल्हा न्यायालयातील कोर्ट असू दे, 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत बसून निकाल करणारे न्यायाधीश आजही आहेत. रात्री 9 वाजेपर्यंत बसणारे न्यायाधीश आहेत. हायकोर्टमध्ये सुद्धा परवा एक बेंच बसलं होतं, रात्री 11 वाजेपर्यंत ते बेंच बसलं. म्हणजे ज्या कोर्टाला जितकं जास्त काम करायचं आहे तितका वेळ ते जर कोर्ट बसलं तर ते समाजाच्या हितासाठीच बसले असं आपण गृहीत धरलं पाहिजे. आणि तसंच आहे, वस्तुस्थिती तशीच आहे. या निर्भयामध्ये जेव्हा आलं ॲप्लिकेशन, अर्जन्सी नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे एखादी गोष्ट वेळेमध्ये न्यायसंस्थेनं निवाडा करण्यासाठी आवश्यक असेल तर रात्री 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजलेत अशी न्यायसंस्था म्हणणार नाही. आणि तसं म्हणण्याचं कारणही नाही, कारण हे न्यायसंस्थेला अधिकार आहे. पण सामान्य लोकांना असं वाटतं की हे त्यांच्यासाठी काहीतरी फेवर केलं गेलं. पण रात्री असू दे, दिवसा असू दे, कधीही असू दे, न्यायसंस्थाने जे काय निकाल दिले किंवा देतात हे संपूर्ण निकाल, प्रोसिजर, आलेला पुरावा, तिथली परिस्थिती, या प्रोसिजरच्या बाहेर कधीही निकाल होईल किंवा झाला असेल, एखाद्याची चूक झाली असेल, पण 99% केसेसमध्ये हे कायद्याच्या प्रोसिजरप्रमाणेच निकाल होतात. आणि रात्रीचं कोर्ट जास्त वेळ बसणं ह्यामध्ये मला काय फारसं वेगळं वाटत नाही, कारण आमच्या तालुका लेवलला सुद्धा रात्री 9 वाजेपर्यंत कोर्ट बसलेले आहेत, अभ्यास केलेला आहे, निकाल केलेले आहेत, हायकोर्ट देखील बसतात. पण हे आपण म्हणतो त्याप्रमाणे निर्भयाची केस एक पेपरबाजी झाली होती, मीडिया ट्रायल झाली होती. त्यामुळं हा सामान्य माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की हा स्पेशल लोकांसाठी कोर्ट आहे का? तर असा अजिबात नाही. आपल्याला आठवत असेल, नारायण राणे साहेबांना देखील ह्या कोकणातल्या एका कोर्टामध्ये रात्री 12 वाजता हजर केलं होतं. ज्या क्षणी पोलीस मॅजिस्ट्रेटकडे घेऊन जातील त्या क्षणी मॅजिस्ट्रेटनं ती काम ऐकायची जबाबदारी मॅजिस्ट्रेटवर असते. म्हणून मी म्हटलं की न्यायाधीशांचे ड्युटी आवर्स जे आहेत ते 24 आवर्स. त्यामुळं ह्या अशा 1-2 केसेसमध्ये सुप्रीम कोर्ट रात्री बसलं, जास्त वेळ बसलं, या गोष्टीचा काहीही भाव करण्याचं कारण नाही. ज्याला ज्याला आवश्यकता आहे त्यावेळी सुप्रीम कोर्ट जास्त वेळ काम केलेलं आहे. कोरोनामध्ये आपण बघितलं, कोरोनामध्ये सुद्धा ऑनलाईन रात्री 12-12पर्यंत कामं झालेली आहेत. आणि ही सर्व या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे म्हणा किंवा जनतेसाठी, सामान्यासाठी ही न्याय यंत्रणा जी आहे ही खरोखर सक्षम न्याय यंत्रणा आहे. त्यामुळे अशा 1-2 केसमुळे न्याय यंत्रणेकडं बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला तर ते योग्य होणार नाही असं मला वाटतं. खरं तर सरांकडून बरीच माहिती आज आपल्याला आपल्या या मंचावरती मिळालेली आहे. न्यूज अनकटच्या अनकट संवादामध्ये सरांनी जवळपास अनेक मुद्दे जे आहेत ते आपल्याला विस्तृतपणे सांगितलेले आहेत. सर, तुम्ही जो तुमचा महत्त्वाचा वेळ आम्हाला दिलात आणि तुम्ही तुमचं जे हे कार्य करताय त्यासाठी न्यूज अनकट तुम्हाला शुभेच्छा देतोय. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.